नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, या कंपनीचा क्वार्टर 3चा रिझल्ट ड्युरिंग द मार्केट आला होता, म्हणून या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला आज 5.25% पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, ही छोटी मोठी कंपनी नाही. या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन 1,00,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 2,350 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 19.61%चे रिटर्न दिले आहे. आणि याचं मार्केट कॅपिटलायझेशन 1,00,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आहे. चला आता बघूया या कंपनीचा क्वार्टर 3चा रिझल्ट आणि या कंपनीने कुठून किती रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. परंतु मित्रांनो, क्वार्टर 3च्या रिझल्टच्या आधी आपण या कंपनीमध्ये होल्डिंग बघूया. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.27%, FISची होल्डिंग आहे 21.20%, DISची होल्डिंग आहे 19.99% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.45%. तर चला बघूया या कंपनीचा क्वार्टर 3चा नंबर. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे आकडे करोडमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हे आहे या कंपनीच्या रिझल्टचा इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हे आहे या कंपनीच्या क्वार्टर 3च्या रिझल्टचा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर चला सगळ्यात पहिले बोलूया टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 10,125 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 11,199 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 11,333 कोटी रुपयाने कमी होऊन या क्वार्टरमध्ये आला आहे 11,199 कोटी रुपये. चला आता बोलूया टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेडच्या टोटल एक्सपेंडिचरबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल खर्च इयर ऑन इयर बेसिसवर 9,362 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 10,272 कोटी रुपये. आणि या कंपनीचा टोटल खर्च क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 10,427 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 10,272 कोटी रुपये. चला आता बोलूया टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 750 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 905 कोटी रुपये. आणि या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 887 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 905 कोटी रुपये. चला आता बोलूया टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल, म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 509 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 609 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 588 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 609 कोटी रुपये. चला आता बोलूया टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेडच्या EPSबद्दल, म्हणजे अर्निंग्स पर शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, हा फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 10.08 रुपीजने इन्क्रीज होऊन या क्वार्टरमध्ये आला आहे 11.91 रुपीज. आणि मित्रांनो, या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 11.80 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 11.91 रुपीज. चला आता बघूया या कंपनीने कुठून किती रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे या क्वार्टर 3 मध्ये. तर मित्रांनो, टी व्ही एस मोटर
कंपनी लिमिटेडने सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेट केला आहे ऑटोमोटिव्ह व्हेकल्स अँड पार्ट सेगमेंटमधून 9,416 कोटी रुपयांचा या क्वार्टरमध्ये आणि या कंपनीने ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स सेगमेंटमधून 224 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तसेच TVS मोटर कंपनी लिमिटेडने फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमधून 1,683 कोटी रुपयेचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीने टोटल किती रुपयांचा रेव्हेन्यू या क्वार्टरमध्ये जनरेट केला आहे इथे तुम्ही बघू शकता. 11,199 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.